नमस्कार, मी नाना कांबळे, संपादक पवना समाचार. आज एका वेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहे. 2-4 दिवसापूर्वी शहरातील एका मोठ्या अधिकाऱ्याबरोबर वृत्तपत्रांच्या संदर्भामध्ये चर्चा करत असताना संबंधित अधिकाऱ्यांनी मेन स्ट्रीमच्या वृत्तपत्रांबाबत मला थोडीशी भूमिका घ्यावी लागत असते अशा प्रकारचं एक वक्तव्य केलं. आज मेन स्ट्रीमचे किंवा मुख्य वृत्तपत्र पिंपरी चिंचवड शहरातले मुख्य वृत्तपत्र कोणती, हा तसा किंवा संपूर्ण हा देश पातळीवरचाच हा एक मोठा प्रश्न आहे. गेली अनेक दिवस या संदर्भामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती खूप अशा चर्चा होतात, अनेक वादग्रस्त विधानही केली जातात, अनेक गोष्टी त्यातनं घडत आहेत. मुळात मीडियाचं स्वरूप हे बदलत चाललेलं आहे. आज प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिजिटल मीडिया, सोशल मीडिया अशी वेगवेगळे अंग मीडियाचे तयार झालेली आहेत आणि ह्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती चालणारी ही वृत्तपत्र किंवा प्रसारमाध्यमं ही एक ह्या देशालाच, ह्या राज्याला एक वेगळी दिशा देणारी किंवा वाचकांना वेगळ्या प्रकारची एक माध्यमांचं स्वरूप त्यांच्या वाचकांपुढे घेऊन जाणारी ही सगळी माध्यमं आहेत. मग मेनस्ट्रीम मीडिया या संदर्भात जी काल परवा केलेली व्याख्या होती, ती व्याख्या आजच्या माध्यमांना किती लागू पडती हा खरं तर खूप मोठा आणि कदाचित हा वादाचा पण विषय होऊ शकतो. पण तरी म्हणजे वाचकांना किंवा ह्या सगळ्या संदर्भात चर्चा करणाऱ्या लोकांना एक ह्या संदर्भामध्ये एक दृष्टी देण्यासाठी म्हणून किंवा त्यांचं ह्या संदर्भामध्ये लक्ष वेधण्यासाठी म्हणून काही माहिती मी मुद्दाम आज पिंपरी चिंचवड शहराच्या संदर्भातली माध्यमांच्या स्वरूपातली माहिती मी तुम्हाला आज इथे करतो. एक काळ होता की प्रिंट मीडिया हा वाचल्याशिवाय किंवा पाहिल्याशिवाय लोकांना चैन पडत नसायची. कोविड नंतर पिंपरी चिंचवड शहरामध्ये पुण्यातनं प्रसिद्ध होणारी जी वृत्तपत्र पिंपरी चिंचवड शहरात येत आहेत त्यांची संख्या आता 25,000 प्रतींपेक्षा जास्त नाही. मग जर 25,000 पेक्षा जर जास्त वृत्तपत्र ह्या शहरात येत नसतील, आज म्हणजे 12 पानी 16 पानी असलेली वृत्तपत्र ह्या वृत्तपत्रामध्ये कुठेतरी तेही पिंपरी चिंचवडच्या एडिशन मधल्या कुठल्या तरी पानावरती 8 पानांच्या त्या सप्लिमेंटमध्ये कुठेतरी एखादी छोटीशी बातमी आली म्हणजे मेन स्ट्रीमच्या वृत्तपत्रामध्ये बातमी आली म्हणून समाधान मानण्याची बाब आहे का? आज जी वृत्तपत्र शहरामध्ये येतात, अनेक वाचकांशी मी बोललो, अनेक वाचकांशी चर्चा करत असताना त्यांनी म्हणजे खूप महत्वाचं सांगितलं की आमच्याकडे वृत्तपत्र येत आहे, पण खरं तर 8-8 दिवस 10-10 दिवस आमच्या त्या वृत्तपत्राची घडी सुद्धा मोडली जात नाही. कोरोनाने प्रिंट मीडियावरती एवढा मोठा परिणाम केलेला आहे. पण ह्याच्या उलट दुसरीकडे पाहायला गेलं तर जे सोशल मीडिया, डिजिटल मीडिया या प्लॅटफॉर्मवरती प्रकाशित होणारी वृत्तपत्र म्हणजे बातम्या यांचा जर हे बघितलं तर आज काही म्हणजे पोर्टल किंवा चॅनल म्हणजे लाख 1.5 लाख 2-2 लाख सबस्क्रायबर असलेली चॅनल्स आता तयार झालेली आहे. एक बातमी पोस्ट झाली की काही मिनिटात त्याचे व्ह्यूअर्स 10,000 20,000 व्ह्यूअर्स काही तयार होतात. केवळ पवना समाचारचं जर बोलायचं झालं तर आज पवना समाचारची
डिजिटल किंवा PDF स्वरूपातली जी बातमी आम्ही प्रकाशित करत असतो तेवढी सिंगल बातमीच असते ती, त्यामुळे लोकांना तेवढीच बातमी वाचायला मिळते. दुसरा इतर बातम्यांवरती लक्ष जात नाही. जी बातमी लोकांपर्यंत वाचकांपर्यंत पोहोचवायची ती बातमी तेवढी वाचकांपर्यंत आम्हाला पोहोचवता येते. आणि ती बातमी आम्ही PDF स्वरूपातली बातमी पवना समाचारची जवळपास 2,68,737 लोकांपर्यंत पोहोचते. त्यातली अगदी म्हणजे 50% लोकांनी जरी त्या ह्याच्यातली बातमी बघितली असेल म्हटली तरी सुद्धा जवळपास दररोज पवना समाचारची बातमी पडल्यानंतर 1.5 ते 2.25 लाख लोक ही पवना समाचारची PDF स्वरूपातली ती बातमी बघत असतात. मग 1.5-2 लाख वाचकांपर्यंत पोहोचणारं वृत्तपत्र हे मेन स्ट्रीम वृत्तपत्र समजायचं की 5-25 हजार प्रती कुठेतरी इथे शहरामध्ये आल्या. त्यातला काही अंक जे काही वृत्तपत्र तर नुसते ढिगाऱ्या लोकांनी घरामध्ये साठवून ठेवलेले आहेत आणि त्यातही प्रसिद्ध झाली. वाचणारे जे काही वृत्तपत्र वाचतात लोक त्यांच्यापर्यंत कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये छापलेली बातमी त्यांच्या म्हणजे नजरेच पण आली नाही अशा स्वरूपातल्या ह्याचं माध्यमांचं ही प्रमुख माध्यमं समजायची की आता सोशल मीडिया, डिजिटल मीडिया यावर प्रसारित होणारी ही माध्यमं महत्वाची समजायची हा मोठा प्रश्न आहे. पवना समाचार आज प्रिंट मीडियामध्ये आहेत. आज येत्या 15 ऑगस्टला आपण जे 50वे वर्ष पूर्ण करतोय. या वर्षामध्ये आपण डिजिटल मीडियामध्ये गेलेले, आपण पोर्टलवरती गेलेले, आपल्या वेबसाईटवरनं बातम्या प्रसिद्ध होतात आणि PDF स्वरूपातही परत व्यक्तिगत अशा काही ठराविक बातम्या आपण लोकांपर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे जवळपास दररोज 3 ते 3.5 लाख लोकांपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून पवना समाचारची वृत्त ही लोकांपर्यंत वाचकांपर्यंत पोहोचत असतात. मग असं असेल तर आता म्हणजे जे या संदर्भामध्ये मेन स्ट्रीम किंवा प्रमुख वृत्तपत्र वगैरे ह्यांनीच विचार करण्याची गरज आहे की मुख्य वृत्तपत्र किंवा लोकांपर्यंत पोहोचणारं वृत्तपत्र, लोकांपर्यंत पोहोचणारं माध्यम नक्की कोणतं आहे. नमस्कार.